उस माटी का वृक्ष नहीं जिनको नदियों ने सींचा है। बंजर जमीन पर रहकर मैंने मृत्यू से जीवन सींचा है। असं मूर्तिमंत उदाहरण कोणी असेल तर ते आपल्या पाठीशी उभे असलेले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। भारत रत्न म्हणण्यासाठी ज्यांना अत्यंत अभिमान वाटतो असे महामानव बाबासाहेब आंबेडकर, जे आमच्या मागे ज्यांची प्रतिमा आहे, जे एक कारण आहे, त्यांच्यामुळे आज वंचित आणि अत्यंत कष्ट करणाऱ्या समाजाला मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळाली। माझ्याच आधी आता आमचे नेते मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आमदार आदरणीय आशिषजी शेलार यांनी प्रचंड अभ्यासू असं मार्गदर्शन केलेलं आहे। माझ्या मागे बसलेले आहेत आमदार कोटेचाजी, या जिल्ह्याचे अध्यक्ष रायजी, आता मार्गदर्शन केलं कांबळेजी, आमचे ज्येष्ठ नेते प्रकाश मोकाजी, इथे उपस्थित सर्व आलेले या रमाबाई आंबेडकरच्या आजूबाजूला आलेले सर्व या आंदोलनात सहभागी होत असलेले सर्व बांधव आणि भगिनी। खरं तर मी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचं भाषण बघत होते आणि मी मनाच्या मनात हा विचार करत होते की आताच लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये अगदी पोटापासून जसे कोरडे करून महाविकास आघाडीचे लोक सांगत होते की मोदींचं सरकार आलं तर संविधान हे बदलण्यात येईल, आरक्षण रद्द होईल। आता माझा त्यांना सवाल आहे, तुमच्या नेत्यांनी बाहेरच्या देशात जाऊन आपल्या देशाविषयी, आपल्या देशाच्या वंचितांविषयी, पीडितांविषयी, दलितांविषयीचे उद्गार काढले, त्यांचं भविष्य संपवण्याची भाषा केली आहे। आता महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांचं म्हणणं काय आहे असा माझ्या सरकारला सवाल आहे। मी पंकजा गोपीनाथ मुंडेच्या घरात जन्मले, मी काय गरीब घरात जन्मले नाही, पण माझ्या बापाने गरिबी पाहिलेली आहे, वंचितता पाहिलेली आहे। ते मला नेहमी म्हणायचे, जी कधी जात नाही ती जात, पण ती गरिबाची नाही रे, ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांच्याकडे सत्ता आहे, ज्यांच्याकडे सर्वस्व आहे त्यांचा विषय। साधं उदाहरण मी सांगेन माझ्या बांधवांना, भगिनींना। मी शाळेत असताना अभ्यासात चांगली होते, खूप कॉम्पिटिशन असायची माझी। एक मुलगी दुसऱ्या शाळेच्या शाखेमध्ये असायची आणि तिची माझी कॉम्पिटिशन असायची। मी तिच्या खूप आग्रहावरून तिच्या घरी गेले आणि मला वाटायचं 2-2, 3-3 मार्कांनी आमची कॉम्पिटिशन आहे। मी त्या मुलीच्या घरी गेल्यानंतर मी पाहिलं तर जर्मनची जी पेटी पूर्वी शाळेत असते त्याच्यावर कपडा टाकून त्याच्यावरती अभ्यास करत होती। लाईट गेल्यानंतर घरात दिवा जो असतो काळा करतो सगळा, तो दिवा लावून ती अभ्यास करत होती। त्याच रूम मध्ये तिथेच तिची आई चूल पेटवत होती, तिथेच गाद्या गुंडाळून टाकलेल्या होत्या आणि तिथेच ती अभ्यास करून माझ्यापेक्षा 2-4 मार्काने मागे पुढे जात होती। माझ्या मनाला वाटलं की मी तिच्या पुढे ढ आहे, कारण मला स्वतःचा स्टडी टेबल होता, मला अभ्यासासाठी 2 ट्युशन होत्या, माझ्या अभ्यासाला शांती मिळावी म्हणून माझ्या घरात व्यवस्था होती। सांगा या 2 गोष्टींची बरोबरी करता येईल। आज थोडा आळस द्यायला हात जर पसरवला तर 2 भिंतींना हात लागतो असे मुंबईमधले मजूर राहतात, हे इथे कामगार राहतात, कष्ट करणारे लोक राहतात, ऑटो रिक्षा ड्रायव्हर आहे, टॅक्सी ड्रायव्हर आहे, ते रोज सकाळी जर बाहेर नाही निघाले तर पोटाची खळगी त्यांना भरता येत नाही। आमच्या ग्रामीण भागामध्ये शेतामध्ये ऊस वेचायला, सोयाबीन काढायला जाणाऱ्या लोकांना रोज जर बाहेर गेले नाही तर चूल पेटवता येत नाही, ऊस तोडायला गेले नाही तर पोटाची खळगी भरता येत नाही। कसं यांचं आरक्षण तुम्ही काढून घेणार, कसं यांची आणि सगळ्या मध्यमवर्गीय श्रीमंतांची बरोबरी होणार? आणि आरक्षण आला मग आरक्षणाला कोणी जर फक्त व्यवहार आणि आर्थिक विषयाचा जर मुलामा चढवत असेल तर ते पूर्णतः चुकीचं आहे। आरक्षण तोपर्यंत जाऊ शकत नाही जोपर्यंत तुमच्या मनातून, या काँग्रेसवाल्यांच्या, या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मनातून जातीवाद जात नाही, तोपर्यंत आरक्षणाला धक्का लावू तुम्ही शकत नाही। मी सर्व असताना, उच्च विद्या विभूषित असताना, सगळ्या दृष्टीने बघायला, बोलायला, दिसायला सगळ्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ असताना सुद्धा मी निवडणुकीमध्ये जो अनुभव घेतलाय तो जातीच्या चक्कीमध्ये पिसण्याचा कारस्थान जर कोणी करत असेल, चांगल्या चांगल्या नेतृत्वांच्या मागे हे करतात महाविकास आघाडीचे हे नेते। रोज यांचा वेगळा चाललाय, स्वतः सत्तेत असताना वेगळा बोलत होते, स्वतः सत्तेतून गेल्यावर वेगळा बोलले। यांनी मराठा समाजाचं आरक्षण घालवलं आणि मराठा समाजाच्या खांद्यावर बंदूक ठेवून पूर्ण भारतीय जनता पार्टीला आणि आमच्या नेत्यांना टार्गेट करण्याचं त्यांचं काम चालू आहे।
महामानवांनी जे आरक्षण दिलेलं आहे ते आदिवासींना दिलेलं आहे, ते आदिवासी अनुसूचित जातींना जमातींना दिलेलं आहे आणि ते मुख्य प्रवाहात तेव्हा कसे येतील? ते जर कुपोषित आहेत, अरे एखाद्या घरामध्ये लेकरू कमी वजनाचं असेल, काही जास्त तूप लावून आणखी पोळी त्याला जास्त वाढत असेल, सरकारची भूमिका पण तीच पाहिजे. हा कुपोषित समाज आहे, या कुपोषित समाजाला जास्त तूप लावलेली भाकर किंवा पोळी वाढल्याशिवाय त्याचं पोट भरणार नाही, तो मुख्य प्रवाहात राहू शकणार. अरे तो 100 किलोचा पैलवान आहे आणि त्याला तुम्ही 20 किलोच्या मुलाबरोबर पळवणार असाल तर तो कधीच या जीवनाची मॅरेथॉन जिंकू शकणार नाही. तुम्ही यांच्या परिस्थितीची बरोबरी करू शकणार नाही. जा गावागावामध्ये, आहे का गावागावामध्ये की सगळे समाज एकत्र राहतात? नाही. आम्ही बघतोय ते जवळून. अजूनही गावामध्ये बौद्ध वस्ती वेगळी आहे, मातंग वस्ती वेगळी आहे, धनगरवाडा वेगळा आहे का नाही? हे जर जोपर्यंत तुम्ही एवढे वर्ष या देशामध्ये सत्ता गाजवली, 75 वर्ष या देशाला पूर्ण झाले, 10 वर्षापूर्वी मोदीजींचं सरकार आलंय. अरे लोकांना पोटभर अन्न मिळण्याची व्यवस्था मोदीजींनी केलेली आहे. ज्यांचा कधी बँकच्या रेकॉर्डवर काही अवकाश नव्हती त्यांना रेकॉर्डवर आणलं. जनधन योजनेतून रेकॉर्डवरून DBT डायरेक्ट बँकेमध्ये पैसे लोकांच्या दिले. तुमचे पिता तुमचे नेता म्हणले होते की 10 रुपये जर वरून पाठवले तर 1 रुपया सुद्धा जनतेपर्यंत पोहोचत नाही. हे तुमचेच वाक्य आहे. आणि आमच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी, कारण त्यांनी तुम्ही समोर बसलेली आई पाहिलेली आहे, पोटातली भूक, अंगावर कमी कपडा पाहिलेला आहे, त्यामुळे त्यांनी या देशाची भूक मिटवण्यासाठी, सर्वांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ज्या योजना राबवल्या त्या योजनांना घाबरून, त्या योजनांच्या प्रतिसादाला घाबरून, लोकांना फेक नरेटिव्ह करून, लोकांच्या बुद्धिभेद करून तुम्ही या निवडणुकीच्या मैदानात उतरला. आता तुमचं अति तिथं माती, तुमच्याच नेत्यांनी तुमच्या मनातलं पाप समोर आणलेलं आहे. मला सांगा, आपण इथे मुंबईकर आहोत की नाही? पुन्हा आपण बाहेर गेल्यावर महाराष्ट्रीयन असतो की नाही? त्याच्या बाहेर गेल्यानंतर आपण भारतीय असतो की नाही? मग आपल्या देशाची गरिमा दुसऱ्या देशात जाऊन जे लोक आपल्या देशाच्या विरोधाला धार्जिन आहेत अशा लोकांसमोर बसून आपल्या देशाची गरिमा घालवण्याचं काय कारण? त्या देशाचं नेतृत्व करण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना त्या देशाचा अपमान करून तुम्ही देशाचं नेतृत्व कधीच करू शकत नाही, कधीच करू शकत नाही. आज मी धिक्कार करते या विधानाचा जे राहुल गांधींनी बाहेर अमेरिकेमध्ये जाऊन केलंय की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की आम्ही आरक्षण संपुष्टात आणू शकतो. या विधानाचा मी धिक्कार करते. सत्ता सदैव तुमच्या पक्षाकडे आणि तुमच्या परिवाराकडे होती, पण कधी गरीब पोटभर जेवला नाही, गरीबाला मुख्य प्रवाहात आणलं नाही. आणि आता आमचे प्रधानमंत्री मोदीजी जे करतायत ते बघून तुम्ही दुसऱ्या देशात जाऊन आपल्या देशाची नाचक्की करताय. मला वाटतं याच्या एवढा मोठा अपराध देशद्रोह हा कुठलाही नाही. ज्या महामानवानी दिव्याखाली बसले हो, रस्त्याच्या दिव्याखाली पाणी देत नव्हतं कुणी, एवढाच लेकरू जेव्हा पाणी मागायला जायचं, मोठा भाऊ सांगायचा आपल्याला तिथून पाणी घेता येत नाही, आपण अस्पृश्य आहोत, तरी पण कधी मनामध्ये अस्पृश्यता ठेवली नाही. काय मागितलं? एवढंच. त्यांनी काय 100% दिलं का? किती दिलं? कशासाठी दिलं? स्वतः सगळे भोग भोगले, कधीही निवडून येऊ दिला नाही यांना काँग्रेस पक्षाने. पण महामानवांनी जी संविधान लिहिलं ते संविधानावर आपण हात घेऊन प्रत्येक गोष्टीचं स्मरण करत असतो, शपथ घेत असतो. इतकं ते पवित्र संविधान ज्याच्यामध्ये वंचितांना, पीडितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांना बळ देण्यासाठी, त्यांनी कुपोषित राहू नये याच्यासाठी जे दिलेलं आहे ते मोडीत काढण्याची भाषा आज तुम्ही करता. तुम्हाला एवढा अहंकार झाला, आमच्या 10-20 जागा कमी आल्या तर तुम्ही एवढं मारताय. तुम्ही सत्तेत बसलेला आहे, तिसऱ्यांदा सत्तेत हॅट्रिक आमच्याच मोदीजींनी केलेली आहे. आणि मोदीजी गरीब घरात जन्मलेले आहे, मोदीजींनी गरिबी पाहिलेली आहे आणि त्यामुळे मोदीजींनी या आरक्षणाला नेहमी सामर्थ्य देण्याचा प्रयत्न केला आहे, गरिबांना सामर्थ्य देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही गरिबी हटावचा नुसता नारा दिला आणि गरिबांना हात दाखवला, पण मोदीजींनी गरिबी हटवण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत. आणि तुम्ही आरक्षण हटवण्याची भाषा करता. आरक्षण हटवण्याची भाषा तुम्हाला महागात पडल्याशिवाय राहणार नाही, ते आमचा सगळ्यांचा आत्मविश्वास आणि निर्धार. आणि आता यांच्या या स्टेटमेंटवर त्यांच्या मित्रपक्षांच्या भूमिकेकडे आम्ही उत्सुकतेने पाहत आहोत की काय म्हणतात शिवसेनेचे नेते उद्धवजी, काय म्हणतील आज राहुल गांधी यांच्या विधानावर,
काय म्हणतील शरदचंद्रजी पवार राहुल गांधी यांच्या विधानावर? त्यांचं सहमती आहे का या विधानावर? असा प्रश्न माझ्यासारख्या नौक्या राजकारणाला पडल्याशिवाय राहत नाही. हाच प्रश्न महाराष्ट्रातील सर्व जनतेला पडेल. मी राहुल गांधींच्या या विधानाचा धिक्कार करते आणि असं जर त्यांच्या पक्षाचं धोरण असेल तर ते धोरण देशाच्या हिताचं नाही, देशाच्या सर्वसमावेशकतेला, देशाच्या या सार्वभौमतेला, देशाच्या सुंदर घटनेला हे विषाचं नख लावल्याशिवाय राहणार नाही. असा मला वाटणारा हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये नक्कीच येत असेल हा मला विश्वास वाटतो. विश्वास व्यक्त करते आणि माझ्या मनाला धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.